5 वर्ष मी एकही मिनिटं उशिरा पोहोचलो नाही सेटवर. मला पूर्वी सीरियल करायची झाल्याची तर मी दादरवरनं इथे अंधेरीत स्क्रिप्ट घ्यायला यायचो. ती स्क्रिप्ट मी आदल्या रात्री घेऊन ती पाठ करून मग सेटवर जायचो. 17-17, 18-18 पानांचा एक सीन असायचा. ॲक्टर सुद्धा ते मॉनिटर जवळ येतात आणि बघतात, नाही नाही वन बोलले ते. तुम्ही जेव्हा परफॉर्म करता तेव्हा तुम्हाला कळतं, यू नो एक्झॅक्टली की तुम्ही चुकले, की तुम्ही माती खाल्ली आहे, का तुम्हाला काय करायचं. कामिनी दामिनी नावाची काहीतरी एक सिरियल होती त्यांची, हेमा मालिनी होती. त्यांनी त्या डेट्स दिल्या यांना आणि सगळ्या डेट्स फिरवल्या. त्यांनी मला फोन केला की हेमाजीने डेट्स दी है, अभी आप को शूटिंग को आना है. म्हटलं नाही, मी एक सिनेमा आणि ते कोल्हापूरला शूटिंग आहे. ते म्हणे नाही, वो कॅन्सल करो. वो मुझे पता नाही, हेमाजीने डेट्स दिया. तर मी तेव्हा पण खूप कॉन्शियसली हे डिसिजन केलं. एका ॲक्टरला कॉन्फिडन्स शिवाय दुसरं काहीच नाही आहे आणि तो तुम्ही मारला. डायरेक्टर्स तर खूप सोप्या पद्धतीने मारू शकतात किंवा बायका ज्या हिरोईन्स असतात त्या दुसऱ्या बायकांना जास्ती छळतात. जळगावला पोचल्यानंतर एक सुंदर लांब केस, अशी लाल ड्रेस, छानशी मुलगी मला दिसली आणि मी बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडले. आपली मैत्री आहे, आपली दोस्ती आहे, आपण एकमेकांबरोबर खूप कम्फर्टेबल होतो, तर आपण असेच राहूया लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये. मला संसार करू दे, मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तुझ्याबरोबर राहतो, आपण आयुष्यभर असेच राहूया. तर तिचं म्हणणं असं कसं राहू. नमस्कार, मी मिलिंद गवळी. कांचन अधिकारी ताईंचा बातो बातो में या पॉडकास्टमध्ये त्यांनी मला आज इन्व्हाइट केलं आणि आमच्या मस्त गप्पा झालेल्या आहेत. नक्की बघा आणि हां, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातो बातो में कांचन अधिकारी ताईंचा पॉडकास्ट. नमस्कार, ऑल द बेस्ट. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आजचे आपले जे पाहुणे आहेत ना, ते असंख्य हिंदी, मराठी, मल्याळम चित्रपट तसंच दूरदर्शन मालिका मराठी, हिंदी यामध्ये असंख्य रोल त्यांनी केलेले आहेत, असंख्य मालिका केलेल्या आहेत. चला तर मग आजच्या आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. नमस्कार मिलिंद. नमस्कार. नमस्कार. अँड वेलकम टू माय पॉडकास्ट बातो बातो में. आय एम ऑनर्ड आणि मला खूप छान वाटतंय आज इथे येऊन. थँक्यू सो मच. मिलिंद, जसं मी आता म्हटलं तसं मराठी मालिका असंख्य आणि आत्ताच तुझी नुकतीच झालेली आई कुठे काय करते. आणि मला गंमत वाटायची माहिती आहे ना, जेव्हा मी तुला बघायची ना, त्याच्यामध्ये तुझं नाव होतं अनिरुद्ध देशमुख. करेक्ट, बरोबर. तर अनिरुद्ध हा माणूस इतका काही डार्क रंगवला होता त्याच्यामध्ये आणि विच इज नॉट यू बेसिकली. आणि तो रंगवताना स्पेशली तुला आतून असं वाटायचं करे की नो दिस इज नॉट मी, नो दिस इज नॉट मी. मी चूज केलं होतं. ॲक्च्युली मी मॅनिफेस्ट केलं होतं की असंख्य चित्रपट हिरो म्हणून केले, नंतर मग तो काळ बदलत गेला, मग त्या पद्धतीचे रोल तुमच्याकडे येत नव्हते. बरं, हे सगळं सांगायच्या आधी मला एक सांगायचं आहे की आज मला खूप आनंद होतोय का मला आज कांचनताईंबरोबर काम करायला मिळतंय. त्यांना आठवत नसेल, पण त्यांनी एक चित्रपट केला होता ज्याचं शूटिंग दुबईमध्ये होतं आणि त्याच्या ऑडिशनसाठी किंवा त्याच्या एका छानशा रोलसाठी, तो निगेटिव्हच होता, त्या रोलसाठी मला कन्सिडर केलं होतं आणि मानिनीसाठी आणि मला कन्सिडर केलं होतं आणि माझी खूप इच्छा होती काम करायची, पण मग मला तो पिक्चर मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षानंतर मी आज इथे त्यांच्याबरोबर हा आपण जो इंटरव्ह्यू किंवा पॉडकास्ट करतोय, आता नक्की करूया आपण. आता नक्की आपण काम करूया आणि चित्रपट करूया. डेफिनेट करूया. तर कमिंग बॅक टू आई कुठे काय करते, अनिरुद्ध देशमुख. तर मी तुला मी आता सांगायचं राहिलं की माझ्या घरामध्ये तू बघितलंस मगाशी काम करणाऱ्या ज्या मुली आहेत तर त्या सगळ्यांनी मला पहिल्यांदाच विचारलेलं होतं, आज कोण येणार आहे ताई, आज कोण येणार आहेत. मी सांगितलं त्यांना की आई कुठे काय करते, अनिरुद्ध येणार आहेत, मला फोटो पाहिजे. किती छान. मला इतकं छान वाटतं हे. असंख्य चित्रपट करून एवढी पॉप्युलॅरिटी मला मिळाली नाही जी आई कुठे काय करते च्या अनिरुद्ध देशमुखला मिळाली. आणि मी म्हटलं ना की मी मॅनिफेस्ट केलं होतं की मला निगेटिव्ह रोल करायचा आहे. कारण ऍक्टर म्हणून ना आपण सातत्याने आपल्याला अॅनलाइज करणं किंवा आपण कुठे बसतो, आपल्याला इंडस्ट्री कशी एक्सेप्ट करते, आपल्याला कुठल्या प्रकारचे रोल मिळतील, हे आपण जर अॅनलाइज केलं नाही ना, तर आपण कुठेतरी एका वेगळ्या इल्युजनमध्ये जगत असतो. आपल्याला असं वाटतं आपल्याला हिरो व्हायचंय, आपल्याला हे व्हायचंय. तर मला सारखं असं वाटायचं की आता हिरो म्हणून मला फार मनासारखे रोल्स मिळत नाहीये. तर आपण
कुठे फिट होतो, हम्म. तर मी म्हटलं हा निगेटिव्हचा जो स्लॉट असतो हम्म. तो इक्विव्हलंट असतो, म्हणजे हम्म. हिरो सारखाच किंवा त्या याच्यामध्ये इक्वल असा रोल असतो. मग आपण तिथे जर आपण आपल्याला प्लेस केलं किंवा अशा प्रकारचे रोल्स केले, जसं मानिनीमध्ये तो रोल जो होता इट वॉज आउट अँड आउट निगेटिव्ह. आउट अँड आउट निगेटिव्ह होता, तेव्हा पण मी एक्सेप्ट केलं होतं की मला तो करायचा होता. आणि मला निगेटिव्ह करायला आवडतं, कारण त्याला ना पॅरामीटर नसतात. एका पॉझिटिव्ह कॅरेक्टरला असंच करायचं किंवा असं तो हिरो असल्यामुळे किंवा पॉझिटिव्ह असल्यामुळे तो असं वागणार नाही, असं बघणार नाही. पण नेगेटिव्ह कॅरेक्टरला ना काही पॅरामीटर नसतं. तो काही कुठल्याही लेवलला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर लोक एक्सेप्ट करतात की अरे हा असाच आहे. त्यामुळे अनिरुद्ध देशमुख 5 वर्ष मी इतके एक्सपेरिमेंट केले आणि थँक्स टू नमिता जिनी तो रोल लिहिला आणि लकीली एका स्त्रीनी तो लिहिला असल्यामुळे एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी त्या रोलला तिने घडवलं. त्यामुळे तो आउट अँड आउट निगेटिव्ह नव्हता. तो लोकांची कनेक्ट का झाला, तर त्याची ना ह्युमेन बाजू तिने दाखवली. तो बायकोशी निगेटिव्ह होता, कारण त्याचं एक अफेअर होतं, ऑफिसमध्ये 12 वर्ष होतं आणि ते सतत चाललं होतं आणि नंतर घरी कळतं. घरी कळल्यानंतर सुद्धा त्याचं असं म्हणणं असतं की ठीक आहे माझं होतं अफेअर, पण तू डिवोर्स घेऊ नको, तू सोडू नको, कारण माझ्या घराला तुझी गरज आहे, माझ्या आईवडिलांना तुझी गरज आहे, माझ्या मुलांना तुझी गरज आहे. तू घर सोडून गेली, डिवोर्स घेतला तर माझं घर उद्ध्वस्त होईल. कारण त्याचं वडिलांवर अतिशय प्रेम आहे, आईवर प्रेम आहे, आईचं त्याच्यावर ऍट द सेम टाइम तो त्या दुसरीला पण सोडू इच्छित नसतो. नाही, त्याचं तो अतिशहाणा तो अनिरुद्ध म्हणजे तो काय कमी नव्हता. तो तिला काय सांगायचा की आपली मैत्री आहे, आपली दोस्ती आहे, आपण एकमेकांबरोबर खूप कम्पॅटेबल आहोत, तर आपण असेच राहूया लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये. मला संसार करू दे, मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तुझ्याबरोबर राहतो, आपण आयुष्यभर असेच राहूया. तर तिचं म्हणणं असं कसं राहू, 12 वर्ष मी राहिले, आता मला सुद्धा घर हवंय, संसार हवाय, मला पण तुझी फॅमिली हवी आहे. त्याला म्हटलं तू जर त्या फॅमिलीमध्ये आलीस तर तुला एक्सेप्ट करणार नाही. बरं, अरुंधती ज्या पद्धतीने घर सांभाळते तसं तुला घर सांभाळताच येणार नाही, कारण तू कॉर्पोरेटमध्ये काम करणारी आहे. ती ज्या पद्धतीने स्वयंपाक करते, म्हणजे हा काय करतो, संजना बरोबर हॉटेलमध्ये जातो, जेवतो आणि घरी आल्यानंतर अरुंधतीला म्हणतो तुझं वरण भात आणि आमटी खाल्ल्याशिवाय ना माझं पोट भरत नाही, म्हणून तो रात्री येऊन तिच्या हातचं जेवतो, पण ते त्याला आवडायचं. सो तो इतका कॉम्प्लिकेटेड आणि ह्युमेन कॅरेक्टर होतं की लोकांना असं वाटायचं की असू शकतं माणूस असा, मग तो काय वाईट नाहीये. बरं, कष्ट करतोय, आई वडिलांच्या सगळ्या गरजा पुरवतोय, मुलांच्या सगळ्या गरजा पुरवतो, तो मुलाला डॉक्टर करायचं स्वप्न बघतो, मुलीला शिकवायचं स्वप्न बघतो. तो घरी आला की त्याचं म्हणजे तुम्ही असं म्हणणार की अरे हा हिरोच आहे. किती शेड्स होत्या, म्हणजे मला असं वाटतं म्हणून ते लोकांना ते आपलंसं वाटलं, खरं वाटलं. पण इतकी वर्ष मी तुला ओळखते आणि तुझ्यासारखा स्वीट बॉय दुसरा कोण नाही. मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छिते, आमच्या इंडस्ट्रीमध्ये कुणाशीही कधीही भांडण नाही, सतत हसतमुख, कायम सगळ्यांची मैत्री असलेला असा आमचा मित्र मिलिंद, आणि त्याने ते कॅरेक्टर इतक्या उत्तम तऱ्हेने रंगवलं. हीच त्याच्या कलेची प्लस साईड आहे असं मी म्हणेन. नाही, सुरुवातीला मला खरंच खूप त्रास झाला अनिरुद्ध प्ले करताना. म्हणजे सेटवर सुद्धा सगळ्यांना वाटायचं, मला किती वेळा अरुंधती म्हणाली की यार तुझ्यात तो माज दिसत नाही रे, तो येत नाहीये जो माजोरडा अनिरुद्ध. कारण पहिल्याच एपिसोडमध्ये ती उशिरा येते, मैत्रिणींबरोबर बाहेर जाते आणि मैत्रिणी आग्रह करतात तिला की थांब ग, काय किती वर्षांनी आपण भेटलोय, आणि ती उशिरा येते, घरी सगळे खोळंबलेत, जेवायला स्वयंपाक केलेला नाहीये, आई वडिलांना गोळ्या घ्यायच्या आहेत, मुलं वाट बघतात की आई केव्हा येईल, काय येईल, असं मग बाहेरून मागूया का, असं तसं. आणि ती आल्यानंतर तो म्हणतो की तू इतकी रिस्पॉन्सिबल कधीपासून झाली. ते म्हणते काय काय झालं की मैत्रिणी आल्या म्हणून. पण ती तुला माहिती आहे ना, अप्पांना गोळ्या घ्यायच्या असतात, आईला वेळेवर जेवायचं असतं त्यांच्या तब्येतीसाठी, आणि तू आज असं तसं. तर आणि तो तिला इतका झापतो की ती घाबरत घाबरत घराच्या बाहेर जाते आणि तो म्हणतो जा आता त्या मैत्रिणींकडेच जा, तू येऊच नकोस इथे, आणि दार लावून घेतो. तो पहिला एपिसोड तिथे फ्रीज होतो. तो इतका इम्पॅक्टफुल पहिला एपिसोड होता की अरे हा काय माणूस आहे. तर त्याचं म्हणणं, मग आप्पा म्हणतात की अरे तिला घरात घे तू, असं आप्पा तिला कळायला हवं हे काय, म्हणजे मी काय तिला बाहेर काढत नाहीये, पण तिला कळायला नको.
रिस्पॉन्सिबिलिटी. दुसऱ्या एपिसोडमध्ये तो मुलगा येतो, दार उघडतो आणि मग परत नॉर्मल राहतो, की माझं टाय कुठे आहे, हे कुठे आहे, माझं ते कुठे. सो दॅट्स वॉज द ह्युमन साइड ऑफ मी. ह्युमन साईड, की मला तुझ्यावर तो सांगतो, पण दुसऱ्या एपिसोडमध्ये तिला सांगतो की मी चिडलो तुझ्यावर, आय एम सॉरी, पण असं नको करू. तुझ्यावर ते डिपेंड आहे. म्हणजे तू जर स्वयंपाक नाही केला किंवा त्यांना नाही वाढलं तर त्यांची तब्येत तू घेतली आहे ना जबाबदारी, मग तू हे कर. पण अतिशय भावला सगळ्यांना तुझा अनिरुद्ध. तर ते मला असं वाटतं खरं सांगू, खूपच आवडलेलं आहे. ऍक्टर भावला ना तर त्याच्या मागची यंत्रणा, म्हणजे तुम्ही आता प्रोडक्शन केलं असल्यामुळे युअर बिग प्रोड्युसर्स आणि चॅनलचे हेड वगैरे, तर तुम्हाला माहिती आहे की एक ऍक्टरला घडवण्यासाठी 40, 50, 70, 80 लोकांची मदत लागते. आणि म्हणून मी सारखं म्हणतो की डिरेक्टर्स कट किंवा राजन शाही आहे किंवा नमिताचं मी सारखं नाव घेत असतो, कारण नमितानी तो आधी ती जगली अनिरुद्ध, तिने त्या पेपरवर तो उतरवला आणि त्याच्यानंतर मग डायरेक्शन डिपार्टमेंट आहे, आमचे मेकअपपासनं ड्रेसमॅनपासनं ते सगळेच, कॅमेरामॅनपासनं सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला. आणि ती ना आई कुठे काय करतेची एक भन्नाट टीम तयार झाली. ती होत नाही बऱ्याच पण वेळेला. 5 वर्ष ती मालिका चालली. कमी चालली, मी तर खरं सांगतो ती आणखीन चालली असते, कारण राजन शाही जे आहेत त्यांची एक मालिका आता 16 वर्ष चालू आहे. हो. आणि अच्छा. मालिका तर मला असं वाटतं वर्षानुवर्ष चालाव्यात, कारण त्या मालिकेची सवय झाली असते Yes, लोकांना. yes, रोजच्या जसं जेवायला बसतात तसं ती मालिका लावल्यानंतरच जेवण होतं किंवा आणि ती पात्र आपल्या घरातली वाटतात. घरातली वाटतं. Basically. आजही मी आता घरी Yes. आल्यानंतर ज्यांना भेटलो हो. तर ते म्हणजे मी त्यांना पहिल्यांदा जरी भेटलो तरी ते ज्या पद्धतीने मला मिठी मारतात ना, तर असं वाटत नाही की ते पहिल्यांदा भेटलं. त्यांना ते मला ओळखतात. पण मिलिंद, कधीतरी असं वाटतं का, आता जवळजवळ तू 100च्या वर चित्रपट केलेले आहेत. माझ्याकडे असंख्य यादी आहे काही त्याचे गाजलेल्या चित्रपटांची. अगदी पहिला चित्रपट जो तुझा होता तो महेश मांजरेकरचा आई. आई या चित्रपटापासून तुझी सुरुवात झालेली आहे. सो आई असेल, सून लाडकी सासरची, मराठा बटालियन असेल, सख्खा भाऊ पक्का वैरी असेल, महिमा खंडोबाचा, भक्ती हीच खरी शक्ती, बाबाची लक्ष्मी, त्याच्यानंतर दुर्गा म्हणतात मला, म्हणजे काळ भैरव, असंख्य, म्हणजे 100च्या वर चित्रपट आहेत तुझे. आता सगळी काय नावं मी इथे घेऊ शकत नाही, परंतु आता जी काही घेतली, कधी कधी मनाला असं वाटतं का रे की एवढे चित्रपट मी केले आणि एक आई कुठे काय करते मधला अनिरुद्ध, म्हणजे सगळं. नाही खरंच, पण मला असं वाटतं कलाकाराच्या आयुष्यामध्ये हे फेजेस येत असतात. मी हिंदी मालिका जेव्हा केली कॅम्पस, त्यावेळेला झी टीव्ही नुकतंच सुरू झालं होतं. अल्फा मराठी होतं त्यावर, आणि झी टीव्ही स्टार मधनं सेपरेट होऊन त्यांनी केलं होतं. पहिली मालिका होती ती, पहिल्या काही मालिकांपैकी कॅम्पस होती. त्यावेळेची जी पॉप्युलॅरिटी होती की रवी भटनागरचा मी रोल केला होता, आणि कुठेही जाऊ तिथे रवी भटनागर, त्यामुळे मी ते बघितलं होतं. आणि मला हेही कल्पना होती की टेलिव्हिजनची पॉप्युलॅरिटी ही खूप क्षणिक असते. ती आत्ता 5 वर्ष चालली म्हणून ती आहे, पण मला असं नक्की मला माहिती आहे की आणखीन काही महिन्यानंतर की आपण यांना कुठेतरी बघितलंय. कारण टेलिव्हिजनची मेमरी ना फार काळ टिकत नाही. न्यूजपेपर सारखं असतं ते. आपण दुसरं आलं की पहिलं आलं की पहिलं झाकलं जातं. त्यामुळे टेलिव्हिजन, मी सिनेमाकडे माझा नेहमी कल होता याच कारणासाठी, कारण सिनेमामध्ये तो जो ऍक्टर असतो त्याला तुम्ही नावाने ओळखता. टेलिव्हिजनला तुम्ही ऍक्टरला त्याच्या पात्राच्या नावाने, कॅरेक्टरने ओळखलं जातो, आणि ते कॅरेक्टरने ओळखतो. तर बरं, मी असे असंख्य कॅरेक्टर्स केले. त्या कॅरेक्टरने मला आनंद होतोच. आपल्याला ओळखतात किंवा आपल्यावर एवढं प्रेम करतात, ते हवंच असतं कलाकाराला, त्याची दात त्यांची हवी असते. पण कुठेही त्याच्यानी हुरळून जात नाही, किंवा मला माहिती असतं ते क्षणिक आहे. यू वर ऑलवेज बॅलन्स्ड. पण मी पाहिलेलं आहे. आपण आता इतके वेळेला म्हणजे सांस्कृतिक कला दर्पणच्या ठिकाणी भेटलेलो असो, अदरवाईज भेटलेलो असो, तुझ्या मुलीच्या लग्नामध्ये इतकं सुंदर लग्न केलेलं होतंस तू मुलीचं. सो सगळ्या ठिकाणी आय हॅव ऑलवेज फाउंड यू द बॅलन्स्ड पर्सन. नाहीतर बरेच वेळेला सेटवरती भांडणं म्हणा, किंवा ह्याच्याशी जमत नाहीये, किंवा तिथे असा राडा झाला वगैरे, आणि ह्या सगळ्यापासून नेहमी तू म्हणजे अलिप्त म्हणण्यापेक्षा तुझं नावच कधी त्याच्यात आलेलं नाहीये. हे गमक काय ह्याच्या पाठचं? मला असं वाटतं ही खूप डिसऑर्गनाइज्ड इंडस्ट्री आहे. ही इंडस्ट्री तशी खोटी दुनिया आहे जी आपण क्रिएट करतो. लोक जेव्हा बघतात टीव्हीवर किंवा पडद्यावर बघतात, इल्युजन हॅज टू लुक द रिअल. इल्युजन हॅज टू लुक द रिअल, आणि ती बऱ्याच वेळेला लोकांना ते खरं वाटतं. लोकांना ती लाईफस्टाईल ऍक्टरची खरी वाटते की जी त्यांनी बघितलंय. किंवा
बरेच वेळेला आपण बघतो की हा हिरो प्रत्येक वेळेला तो लढतो सत्यासाठी वगैरे, पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तो हिरोच असतो असं नाहीये. आणि डिसऑर्गनाइज्ड इंडस्ट्री असल्यामुळे ॲक्टर, जर मी सारखं म्हणतो की नॅशनल अवॉर्ड मिळालं तरी त्याला काम मिळेलच असं नाही आहे. की ही इतकी, जसं आता आपण चर्चा करत होतो की तुम्ही इतके छान ॲक्टर आहात, पण तुम्हाला कोणी विचारत नाही, कारण तुमची एक इमेज अशी झाली की इतके मोठे प्रोड्युसर आहात. यांना आपण कसं विचारायचं की, त्यामुळे ती इमेज आपल्यालाच तोडायला लागते आणि त्यासाठी बॅलन्स्ड राहणं खूप गरजेचं आहे. कारण सातत्याने तुम्ही वेगळ्या वेगळ्या लोकांबरोबर काम करता. असंख्य डिरेक्टर्सची टेम्परामेंट्स वेगळे असतात. तुमच्याकडनं ते एक्सपेक्टेशन्स वेगळे असतात. तुम्ही ॲक्टर, प्रत्येक ॲक्टरचे लिमिटेशन्स असतात. तो ॲक्टर म्हणजे काय, तो बॉर्न ॲक्टर नसतो. त्याचे काही काही प्लस पॉईंट्स असतात. म्हणजे काही ॲक्टर्सच्या भाषेवर प्रभुत्व असतं, काहीचे इमोशनवर प्रभुत्व असतं. पण एका डिरेक्टरला त्या ॲक्टरकडनं काहीतरी वेगळं अपेक्षित असतं आणि तो जर देता आला नाही, तर तो कुठल्या वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करेल माहिती नाही. तो आय थिंक ते बॅलन्स्ड राहून ते समजून घेणं की त्या डायरेक्टरला काय पाहिजे, की तुमच्याकडनं काय अपेक्षा, आणि ती सातत्याने मला असं वाटतं की मी डायरेक्टर्स ॲक्टर व्हायचा प्रयत्न केला आत्तापर्यंत. जेव्हा तुला एखादा रोल मिळतो, तेव्हा तू पहिल्यांदा दिग्दर्शकाशी अशी चर्चा करतोस का, की बाबा त्याला काय अपेक्षित आहे या रोलकडनं? कारण त्याच्याही काही अपेक्षा असतात. ॲज अ ॲक्टर म्हणून तुझं पण एक ॲक्टर प्रिपेअर्स म्हणून एक असतं, की जे तुझं प्रिपरेशन म्हणून असतं. सो डू यू डिस्कस इट विथ द डायरेक्टर, की बाबा हे पहिलं कुठेतरी सूर जुळू देत म्हणून? नाही, बऱ्याच वेळेला खरं सांगू का, की डायरेक्टर सुद्धा फार त्याचा काही अभ्यास झालेला नसतो. त्यांनी ती स्क्रिप्ट नुकतीच वाचलेली असते, आजकाल प्रोड्युसरने सीरियलमध्ये खरंच हां. तसं होतं. सीरियलमध्ये तर तुम्हाला माहिती आहे का, डायरेक्टर नवीन आला ना, की त्याला मागचं काय झालेलं माहितीच माहिती नसतं. तो नसतं. अनोळखी इट्स असतो जस्ट अ कॅरेक्टर. टेक्निकल पर्सन. इज जस्ट अ टेक्निकल पर्सन. येस. लकीली आई कुठे काय करते मध्ये सेम डायरेक्शन टीम 5 वर्ष होती. लवली. दॅट वॉज येस. अगेन द रिझन फॉर द सक्सेस. नाहीतर नॉर्मली सीरियलला किती डायरेक्टर्स बदलतात. म्हणजे मी हो. बालाजीची एक सीरियल केली होती. त्याच्यात तो 29वा डायरेक्टर होता एका सीरियलमध्ये. तो इतके बदलायचे, तर दर कोण येईल सांगता येत नाही. माझे पॅरामीटर्स खूप सोपे. आता इतक्या वर्षात मला जाणवलं की कसा सिनेमा निवडायचा किंवा कसा रोल निवडायचा. मी फक्त गोष्ट ऐकतो. मग कोणी सांगू दे, तर रायटरने सांगू दे, प्रोड्युसरने सांगू दे किंवा डायरेक्टरने सांगू दे. मला मी गोष्ट काय, त्या गोष्टीमधलं मग मी त्यांना विचारतो माझं पात्र काय, की व्हॉट कॅरेक्टर आय एम प्लेइंग. मग त्या गोष्टीमधनं मी ते कॅरेक्टर काढून टाकतो. अच्छा. ते कॅरेक्टर काढून टाकायचं, आणि जर ते कॅरेक्टर काढून टाकल्यानंतर ती गोष्ट तरीसुद्धा घडत असेल, तर मग ते फार महत्वाचं कॅरेक्टर नाही. तर त्या गोष्टीमधलं ते कॅरेक्टर काढलं आणि ती गोष्टच घडत नसेल, जसं आई कुठे काय करते मध्ये तुम्ही अनिरुद्ध काढा, गोष्टच होत नाही. अरुंधती काढली तर गोष्ट होत नाही, किंवा संजना काढली तर गोष्ट होत नाही. तर हे मेन कॅरेक्टर्स आहे. मग मी माझा अभ्यास करायला सुरुवात करतो, की मी असं करीन. पण डायरेक्टरला जर तू वेगळं, पहिल्यांदा कुठला ऍक्टिंग कोर्स वगैरे असं केलेलं आहेस? मी खरं सांगू का, सिनेमाचं वेड इतकं होतं, इतकं वेड लहानपणापासून तर मला आठवतही नाही. कुठेतरी मागे जाऊया, तू नाशिकचा, तिथून थोडस जरा हे ऐकपर्यंत येऊया या दादासाहेब प्रश्नापर्यंत. फाळकेंच्या गावचा. गावचा. येस. नाशिकचा वडिलांची ट्रान्सफर इथे झाली, सब अच्छा. इन्स्पेक्टर म्हणून ते इथे आले. वडिलांना सिनेमाची ना इनडायरेक्टली आवड होती, पण ते पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांनी ती आवड अशी कधी व्यक्त केली नाही. पण मला पण नेहमी तुम्ही जायचं का कायम सॅटर्डे संडेला वगैरे असं ते picture आवर्जून बघायला? भारत माताला ठरलेलं, डिलार रोडला राहायचो ना, तर हो. भारत माता हे ठरलेलं थिएटर असायचं. अच्छा. दीपक एक ठरलेलं हो. थिएटर असायचं. प्लाझा नंतर झालं होतं नवीन हो, नवीन. हो, हो. शांताराम बापूंनी हो, प्लाझा हो. काढलं होतं. तिकडे जाऊन बाळा गावकशी अंगाई किंवा आशा मराठी काळेंचं. आशा काळेंचे चित्रपट, हे हां. सगळे मला अरुण वडिलांनी. सरनाईक, अरुण त्या सरनाईक, ह्याच्यात. आणि बरं, मी हां. पहिल्या चित्रपटामध्ये अरुण सरनाईकांबरोबर काम केलं. अरे वा. अरुण सरनाईकांबरोबर म्हणजे मी किती भाग्यवान आहे. मला असं वाटतं मराठीमध्ये आज असा भाग्यवान कलाकार आहे, की ज्यांनी त्या पिढीतल्या असंख्य दिग्गज. दिग्गजांबरोबर काम केलं आणि या पिढीतल्या लोकांबरोबर पण काम. अरे वा. तर काय वडिलांना फरक जाणवतो रे तुला? जमीन आसमानाचा फरक आहे. सगळंच बदललं ना. तो हो. काळच बदलला. म्हणजे आता मी त्यांचं आपले डेडिकेशन कॅमेरामॅन राम आहे आत्ताचं. ना, हो. तुम्ही हां. रेडी होऊन येत होता तोपर्यंत मी त्याच्याशी गप्पा मारत होतो. तो तुमच्याबरोबर वर्षानुवर्ष हो. आहे. आणि इतके किस्से आहेत, की त्याचं एक वेगळं फिल्म होऊ शकते. हो, तुम्हाला माहिती आहे हो, का? हो, हो, हो. ज्या पद्धतीने आपण शूट करायचो. आता एक्झॅक्टली. मी पण बऱ्याच सीरियल्स केल्या असल्यामुळे त्या काळातलं तो जे म्हणत होता, येस. की त्या पद्धत
तिचं जे शूटिंग आता वेगळं सगळं Yes, बदललंय, yes, टेक्निक yes, बदललंय. yes. ज्या पद्धतीने पूर्वी डबिंग करायचो तर ते Exactly. लिपसिंग करावंच लागायचं हो, आपल्याला. हो, हो. आता तुम्ही लिपसिंग करायची गरजच नाही. ऐका, बोला, तो मॅच करतो. हो, सो yeah. खूप बदललंय. आणि तर मी त्या काळामध्ये जे पण वेड एक होतं ॲटिट्यूड, अप्रोच अरुण सरनाईक आणि आत्ताच्या काळातल्या मुलांचा. अरुण सरनाईक हे मी वानगी दाखल नाव घेतलं, की त्याच्यामध्ये तुला काय फरक जाणवतो? त्यांचं डेडिकेशन कामाप्रतीचं, त्यांच्या गोष्टी. नाही, त्या काळामध्ये जे डेडिकेशन असल्याशिवाय तुम्ही सिनेमात येऊ शकायचं नाही. कारण कारण ना एकतर तेव्हा ना अपॉर्च्युनिटी इतकं कमी होत्या. एक्झॅक्टली. खूप कमी होत्या. बरं, त्या काळामध्ये सिनेमाचा ॲक्टर, तो ॲक्टर पडद्यावर येईपर्यंत त्यांनी खूप स्ट्रगल केलेलं असायचं. तर किंमत होती रे. ती किंमत होती. प्रत्येक बरं, ते त्यावेळेला गोष्टीची. डायरेक्टर्स मीडियम होता. हम्म. म्हणजे भालजी पेंढारकर असू दे, हम्म. विशांताराम असू दे, हम्म. किंवा ते ना, जर अगदी नवखा आला तरी त्याला ट्रेन करून तुम्ही जेव्हा पडद्यावर जेव्हा बघायचे, म्हणजे विशांताराम बापूंनी जेव्हा जितेंद्र यांना हो, पेश गीत केलं तेव्हा. Yes. गीत गाय गीत पत्थरोने गाय पत्थरों. पहिला पहिला चित्रपट चित्रपट. Yes. नवखा होता, एकदम नवखा. म्हणजे हो. हे सप्लाय करणारा, हो. ज्वेलरी सप्लाय करणारा, हो. त्यांना तो छान वाटला. पण त्याच्याकडनं काम करून घेतलं करून त्यांनी. घेतलं. ते हो. तर त्या काळातल्या डायरेक्टरांमध्ये तो एक कॉन्फिडन्स होता. तेव्हा तो एक टेक्निकली ॲडव्हान्स्ड होते. आणि आता काय झालं, आता पेशन्स पण होते. पेशन्स होते. कॅमेरामॅन एक एक्सपर्ट असायचा, मॉनिटर्स नव्हते. हम्म. त्यामुळे डायरेक्टर कॅमेरामॅनवर विश्वास ठेवून करायचे. आता काय होतं की मॉनिटर्स आलेले आहेत. तर ॲक्टर सुद्धा ते मॉनिटर जवळ येतात आणि बघतात, नाही नाही, ये वन मोर लेते. मी कधीच मॉनिटर बघत नाही. ते माझं काम नाही, ॲक्टरचं काम नाही. बरं, मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा परफॉर्म करता तेव्हा तुम्हाला कळतं की आपण काय बरोबर केलेलं आहे. करतोय का काय. तुम्हाला Exactly. मॉनिटर बघायची गरज नाहीये, किंवा Exactly. यू नो Exactly. एक्झॅक्टली की तुम्ही चुकले, की तुम्ही माती खाल्ली आहे, का तुम्हाला काय करायचंय. बरं, त्यावेळेला रीळ होती. तर रीळ असल्यामुळे ती जपून वापरली जायची. त्यामुळे 10 रिहर्सल करून तू टेकच्या वेळेला व्यवस्थित कर बाबा, नाहीतर किती डायरेक्टर्स म्हणायचे, हे बघ, रीळ वेस्ट केली ना तर रीळाचे पैसे घे ना मी तुझ्याकडनं. असं. आता डिजिटल आल्यामुळे किती शूट करा, किती काय करा. पण मी पाहिलं, म्हणजे इफ यू विल आस्क मी द सेम थिंग, मला असं वाटायचं की कुठेतरी जास्त डेडिकेशन होतं, जास्त एक माहिती असायचं की बाबा हे रील संपते आपल्याला त्याप्रमाणे, आणि पहिल्या रिहर्सल्स करून घेणं. आता कसं होतं, हा ठीक आहे ना, चल ना, आणि आता तो प्रॉम्प्टिंगचा जमाना आला. म्हणजे तो तर काय भलतंच प्रकरण आहे. तुम्हाला जर कोणीतरी प्रॉम्प्टिंग देत असेल आणि तुम्ही ते प्रॉम्प्टिंग घेऊन तुम्ही अभिनय करत असाल, तर तुमचा आत्मा कसा त्यात तुम्ही ओतणार आहात? नाही, तुमचं खरंच. वन माइंड कुठेतरी एक ते प्रॉम्प्टिंग घेण्याकडे जातं ना. Correct. पण आजकाल सिरियलमध्ये हे सर्रास चाललेलं मला पण दिसतं. काय झालंय की आता एक तर त्यांच्याकडे वेळच नाही, इतकं फास्ट झालंय. आणि आता आम्ही एपिसोड्स किती केले, 1491 एपिसोड्स. 1491 एपिसोड्स करणं इट्स नॉट अ व्हेरी स्मॉल हे ना. तर इतकं करायचं, त्यामुळे ना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आत्ताच्या अडॉप्ट करायला लागतात. त्या पूर्वीच्या, म्हणजे मला आठवतं की मला पूर्वी सिरियल करायची झालं तर मी दादरवरनं इथे अंधेरीत स्क्रिप्ट घ्यायला यायचो. ती स्क्रिप्ट मी आदल्या रात्री घेऊन ती पाठ करून मग सेटवर जायचो. मला ती आधी स्क्रिप्ट, सिनेमाचे तर आपल्याला महिने महिने आधी स्क्रिप्ट मिळते, ती मला सवय होती. पण डेली सोपला स्क्रिप्ट ते रात्री तर ती लिहित बसायची. तुमचा मेकअप होऊन रेडी होऊन तुमचं लाइटिंग झाल्यानंतर स्क्रिप्ट हातामध्ये आली, कागद येणार. ती म्हणजे तुमच्या जर अर्धा तास आधी आली तर ते तुमचं नशीब. नाहीतर तुम्ही तयार आहात, स्क्रिप्ट आली, तुम्ही ती वाचली, ती तुम्हाला तिथेच पाठ करावी लागणार. तुम्हाला ते प्रॉम्प्टिंग नाही किंवा काही नाही, कारण कॅमेरा पकडतो. इंटेन्स सीन्स आहेत किंवा तर प्रॉम्प्टिंगला ऑडियन्सला पटकन कळतं की तो विचार करत बोलतोय, तुम्हाला प्रॉम्प्ट करून. आता तर असं होतं की तुम्हाला ते डायलॉग्स इतके पाठ करायला लागतात की त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, कारण तुम्हाला परफॉर्म करताना, आणि आई कुठे काय करतेच मी तुम्हाला सांगू, 17-17, 18-18 पानांचा एक एक सीन असायचा. आणि सगळ्यात जास्ती अरुंधतीला बोलायला लागायचं, संजनाला बोलायला लागायचं, आणि ते पाठ करूनच बोलायला लागायचं. म्हणजे दमछाक व्हायची, ऍक्टर्स लोकांची दमछाक व्हायची. आता म्हणून मला असं वाटतं शिफ्ट आपली 9 to 10 असते, म्हणजे जवळ 9 to 10 12-13 असते. तासाचं काम, म्हणजे मेंदूला कुठे आरामच नाही. मग आता काय त्याचे दुष्परिणाम काय झाले बघा. आता तुम्ही जे टेलिव्हिजनचे ऍक्टर्स आहेत ना, तुम्हाला अर्धे ऍक्टर सटकलेले सापडतात, मेंटली डिस्टर्ब्ड सापडतात.
किंवा त्यांना कुठेतरी काउन्सिलिंगची गरज आहे, बॅलन्स्ड नाही आहे, आणि हे हमखास होऊच शकतं आणि होतच आहे. कितीतरी आपण किस्से ऐकतो की अरे ती फेंट होऊन पडली, ते कारण फिजिकल लो बॉडी बीपी होतं, लो बीपी होतं हाय होतं, काही होतं. आणि किती जरी म्हटलं तरी प्रत्येकाची फिजिकल कॅपॅसिटी त्या एवढ्या इंटेन्स काम करायच्या लेवलची नाहीये, मेंटल नाहीये. प्लस एवढे लाईट्स घ्यायचे असतात हो, डोळ्यावरती, हो, अन्याय ते असतो सगळं तो एक करेक्ट प्रकारचा. आहे, करेक्ट आहे. लाईट्स लावल्यानंतर डोळे उघडू शकत नाही. हो, आपण येस, बघितलंय येस, की येस. बरं ते संजय मेमाणे वगैरे सारखे कॅमेरामॅन ते तर मिरर लावतात. मिरर रिफ्लेक्टर. ते असे असे करून डोळ्यात, म्हणजे काही ऍक्ट्रेसचं तर मी बघितलं, ते लाईट्स ऑन केला, ते मिरर लावलं घळा 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 डोळे पाणी येतात. कारण का ते इट्स व्हेरी टफ टू टेक द सो लाईट्स बेसिकली. सो यू हॅव टू ट्रेन युअर सेल्फ. तुमच्या डोळ्यांना ती सवय आहे, तुमच्या शरीराला ती सवय, आणि त्याचा अभ्यास करूनच तुम्हाला यायला लागणार आहे. आणि प्लस दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल असं असतं, तुम्ही इथे राहता आणि म्हणजे तुम्ही समजा लोखंडवाल्यात राहत असाल आणि नायगावला हो, शूटिंग, म्हणजे नायगावला त्याचा शूटिंग. आई कुठे काय करते तर तुमचं ठाण्याला शूटिंग होतं. तर आज यांनी मी त्याला फोन केला तेव्हा सांगितलं त्यांनी ठाण्यालाच एक घर घेऊन टाकलं. नाही, मी त्याच्या आधी एक सिरियल केली होती. खरं सांगू का, मी हे डिसिजन का घेतला की शशांक सोळंकींची सिरियल होती, तू अशी जवळ राहा नावाची. सुंदर रोल होता माझा. मी खूप एक्साइटेडली तो करत होतो. पण सकाळी 8:30ला जर तिथे पोचायचं असेल, किंवा कधी कधी 7:30ची शिफ्ट असते, 7ला तुम्हाला तिथे पोचायला लागतं. तर मला अंधेरीवरनं मड आयलंडला 2 तास, 2.25 तास, 2.5 तास लागायचे. बरं मी स्वतः ड्राईव्ह करून जायचो, तर तो स्ट्रेनियस असं. बरं आता त्या अंकल्स किचन आणि त्या एरियामध्ये खूप ट्रॅफिक असतं त्या मड आयलंडमध्ये. तर मी पाऊण तास, 1 तास त्या ट्रॅफिकमध्ये, मग रात्री 11-12 वाजता येऊन मी जेवायचो, आंघोळ करून मग झोपायचो, परत सकाळी जायचो. तर माझ्या हेल्थवर खूप परिणाम झाला, का मला पाहिजे तशी झोप मिळायची नाही, प्रवासात खूप वेळ जायचा. बरं आपल्या इथे साऊंड पोल्युशन आणि एअर पोल्युशन इतकं आहे की इट अफेक्ट्स युअर हेल्थ. मग जेव्हा माझ्याकडे आई कुठे काय करते सिरियल आली, त्यावेळेलाच मी डिसाईड केलं होतं. मी पप्पांना म्हटलं, पप्पा मी ठाण्यामध्ये जाऊन राहतो, कारण मला 3 तास ड्राईव्ह करून हो, नाही मुंबईत बापरे, यायचं. भयंकर आहे ते सगळं. ते आमच्या कांचनाईनी केलं होतं. आपल्या अर्चना पाटकर ज्या आईचा रोल करायच्या, त्यांना मी खूप वेळा सांगितलं की तुम्ही तिथेच भाड्याने घर घ्या आणि काही दिवस तुम्ही इथे राहा, म्हणजे प्रवास वाचेल. पण ते म्हणाले नाही, मी माझ्या नवऱ्याला सोडून नाही राहू शकत, आणि सगळे घरगुती प्रॉब्लेम्स आहेत. तर त्या रोज 3 तास प्रवास करून यायच्या. त्या 5 वर्षामध्ये त्यांची तब्येत इतकी खालावली की शेवटी त्यांना जॉईंट्सचा प्रॉब्लेम झाला, त्यांना उठता येईना, त्यांचे सीन्स बसून करावे लागायचे. त्यांना मी म्हणायचो, नाही कांचनाई उठा मेकअप रूममधनं आणि रोज अर्धा-पाऊण तास आपण त्या गार्डनमध्ये चाललं. ती म्हणते मी चालूच नाही शकत. म्हणजे एका पॉइंटला डॉक्टरनी त्यांना उठायला पण नाही सांगितलं, इतकं ते, कारण तुम्ही आराम द्यायला पाहिजे तुमच्या मसल्सला, तर ते देऊ शकत नव्हते. आणि मला हे जाणवलं होतं की हे आपल्या ट्रॅफिकमध्ये, आणि हे न्यूसन्स झालंय. आता तर तुम्ही बघा मेट्रोची कामं चालू आहे, इतकं पोल्युशन आहे की आणि बेसिकली माझं ना डोकंच जातं, म्हणजे असं समोर बघितलं, अरे बापरे एवढी रांग गाड्यांची, आता कधी आपण रांग म्हणजे आपल्याला बेसिक प्रॉब्लेम्स आहे. जर कुठल्या बाईला वॉशरूमला जायचं असेल आणि ट्रॅफिकमध्ये अडकली असेल, तर तिला आपल्याकडे काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, काही कोणी विचारच करत नाहीये त्याचा, की तो तासनतास तिकडे. तर मी ते सोल्युशन काढलं होतं. त्यामुळे 5 वर्ष मी एकही मिनिटं उशिरा पोचलो नाही सेटवर. माझा रेकॉर्ड आहे की मी वेळेवरच पोचलो. पण मी ते खूप आधी त्याचा विचार केला होता. आता काही जे ट्रॅफिकमध्ये अडकलेलेच आहेत, तर त्यांना काहीच करू शकत नाही. त्यांना ते उशिरा यायचं, पण काहींना सवयच असते उशिरा यायची. ते तर सगळ्या गोष्टी झाल्याच, परंतु मी म्हणेन की मराठीतला हा जितेंद्र आहे. इतकी वर्ष नाही, खरंच हॅट्स ऑफ टू यू. जे आहे फॅक्ट ती आहे. ओके, इतकी वर्ष मी तुला पाहते. टच वूड बाय गॉड ग्रेस यू आर द सेम. सिरियसली, याचा आम्हाला राज सांग पहिल्यांदा काय म्हणजे. एकतर माझे आई वडील अतिशय सुंदर, आणि ते खूप त्यांचे जीन्स मला मिळाले. आई माझी खूपच Yes. सुंदर होती.
आणि मी आईवर गेलो असं सगळे म्हणायचे. त्यामुळे कदाचित मला इतकी वर्ष थोडा ग्रेस पिरियड मिळाला. ॲक्टरला मिळत नाही ग्रेस पिरियड, पण मला तो थोडा मिळाला. नाही पण आणि मी यू मस्ट बी कॉन्शियसली डिसिप्लिन, कॉन्शियस डिसिप्लिन तर तुम्हाला तुम्हाला. ॲक्टिंग करायची असेल तर Yes. यू हॅव टू बी नाही पण डिसिप्लिन. आम्हाला मग तुझं रोजचं रुटीन मला ऐकायचं. माझं मी रोज 5ला उठतोच उठतो. ओके. मग आफ्टर कितीही दॅट काही. आफ्टर दॅट मी योगा प्राणायाम करतो. ओके. आणि खाण्यापिण्याचं ॲट द सेम टाईम खाण्यापिण्याचं एक तर मी गोड अजिबात खातच खात नाही. हो. मी एक आज तुला 20-25 कॉफी दिली तर तू त्याच्यामध्ये शुगर पण नाही होती घेतली. शुगर फ्री म्हटलं तर म्हणाला नाही ते पण शुगर नाही. फ्री तर त्या शुगरपेक्षा डेंजरस आहे असं मी कुठेतरी Yeah. स्टडी वाचला Yeah. होता. आणि शुगर आपल्या शरीराला गरजेचं नाहीये. आपण काही खातो, पोळी, Yes. भाजी, वरण, भात, तर त्याच्यामध्ये शुगर जनरेट Yeah. होतेच. ही ॲडिशनल साखर कारखान्यामध्ये तयार केलेली केमिकली तयार केलेली शुगर इज Super हार्मफुल. processed. इट इज हार्मफुल फॉर ह्युमन कन्झम्पशन असं माझा रिसर्च आहे एकट्याचा. किंवा किंवा त्याचे आता खूप हे आलेले आहेत रिसर्च पेपर्स पण आलेत. आणि मी 20-25 वर्ष साखर न खाता मी ॲक्टिव्ह आहे किंवा Yes. मला काही Yes. त्याचा प्रॉब्लेम झाला नाही. तर त्यामुळे मी मग सांगू सकाळी शकतो. उठल्यानंतर तुझं पहिल्यांदा काय खातोस? पहिल्यांदी मी पाणी पितो. किती? भरपूर पाणी पितो. किती? कोमट पाणी पितो. म्हणजे सकाळी 2 ग्लास तर मी पितोच. नंतर मी माझा चहा करतो. पण माझा चहा खूप वेगळ्या पद्धतीचा असतो. म्हणजे त्यात एक तर गवती चहा मला लागतो. त्यात मी ज्येष्ठ मध ज्येष्ठ मधची पावडर असते ते टाकतो. आपली बडीशोप असते ती बडीशोप टाकतो. त्याच्यानंतर आलं असतं. आणि मग नॉर्मल कुठला चहा असेल तो कुठल्याही कंपनीचा तो टाकतो. आणि But you- दूध हां, घेतो हां, विदाऊट शुगर. हां. तो मी चहा घेतो. ओके. मी बिस्किट्स किंवा बेकरी प्रोडक्ट्स बंद केले. त्यापेक्षा पोळी मी हां. त्याची कडक करून खाकरा करून हां. जर मला ते बिस्किट्स खायची इच्छा झाली तर मी तसं आपल्या आहे. गव्हाची पोळी असते. पण नाश्त्याला म्हणजे तुझं हे असतं का? नाश्त्याला काही असेल आपलं पोहा, पोहे, आपलं उपमा नेहमीचं. किंवा बेस्ट म्हणजे दीपा मला ते चिला करून देते. आपले हां. उकडलेले मूग आहेत Yes, yes, yes. त्याचे Grind आणि करून, ग्राइंड yes, करून yes, त्याच्या yes. स्प्राउट्स आणि Yes. याचं ते आमच्याकडे पण तर आम्ही करतो ते. हां, Yes, एक्झॅक्टली. अँड yes, दॅट इज व्हेरी yes, प्रोटीन. म्हणजे very आपण म्हणतो protein. प्रोटीन आपल्याकडे Yes, 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 उकडलेल्या yes, yes. याच्यामध्ये Yes. प्रोटीन्स आपल्याला भरपूर मिळतात. आणि मग दिवस सुरू होतो. म्हणजे आणि माझं यू प्ले बॅडमिंटन. म्हणजे प्लेच्या बाबतीत आय वॉन्ट टू डू सम फिजिकल ॲक्टिव्हिटी. Yes. म्हणजे पूर्वी माझी सायकल चालवायचो. आता मी वॉक करतो. पण मला वॉक असं रस्त्यावर करायला आवडत नाही. त्यामुळे लोखंडवालामध्ये असेल तर वालावलकरचं एक गार्डन आहे. तिथे चालतो. त्यांनी खूप छान मेंटेन केलेलं आणि तिथे ना एक छोटंसं जंगलसारखं आहे. सो यू कॅन सिट देअर विथ ट्रीज म्हणजे झाड आणि ते ना मॅक्सिमम ऑक्सिजन आपल्याला फ्रेश मिळेल. ऑक्सिजनची गरज आहे जी मुंबईतल्या 99% लोकांना फ्रेश ऑक्सिजन मिळत नाही. आता तुम्ही ऑक्सिजन घेतो तो मेट्रोच्या सिमेंट आणि सगळ्या रस्त्याच्या कचऱ्याचा. हां. अँड दॅट इज अफेक्टिंग Polluted oxygen. दॅट इज अफेक्टिंग युअर लंग्स. करोनामध्ये एक धडा सगळ्यांना मिळालेला आहे की ज्यांचे लंग्स वीक होते ते सगळे बाद झाले. ज्यांचे लंग्स स्ट्रॉंग होते ते सर्वाईव्ह झाले. इतका तो Yes. करोनाचा इफेक्ट होता. हे लंग्स स्ट्रॉंग करण्यासाठी प्राणायाम इज द ओनली सोल्युशन. मी Yes. सांगतो ना, हे मला आता माझी लेक हो, कोच she आहे, is a ट्रेनर fitness आहे, coach, you फिटनेस told कोच me. आहे. आणि आणि माझा विविध याच्यातून ती गेलेली आहे. तिच्यावरती हो, आपण हो. येऊच आहे थोड्या वेळात. आणि माझा जावई आहे तो फिटनेस फ्रीक आहे. म्हणजे हो. तो सीरम कंपनीमध्ये काम करतो आणि सीरम कंपनीमध्ये तो रिसर्च डिपार्टमेंटमध्ये आता बरीच वर्ष 10-12 वर्ष आहे. पण तो रात्री 10:30-11ला जरी घरी आला तरी तो जिममध्ये जातो. तरी तो एक्सरसाइज करतो. म्हणजे त्याच्याकडे बघून मला असं वाटतं माझ्या लेकीकडे आणि जावयाकडे की हे इतके फ्रीक आहेत फिजिकल फिटनेसचे की मला ते दोघे इन्स्पिरेशन वाटतात. त्यांनी तुझ्याकडनं घेतली असेल इन्स्पिरेशन. पण आता काय झालं आता ते इतकं हे जे प्राणायामचं ना त्याच्याशी गप्पा मारता मारता मी म्हटलं मी जिम करतो, मी स्विमिंग करतो, मी हे करतो. पण तरी सुद्धा मला ना ती ऍक्टिव्ह किंवा फिजिकल फिटनेस आहे असं वाटत नाही. तर तो म्हणतो डॅड यू हॅव टू टेक मॅक्सिमम ऑक्सिजन. कारण तुम्ही जितका ऑक्सिजन घ्याल तुम्ही श्वास घेता तेव्हा आय थिंक ऑक्सिजन कितीतरी 20% 30%. आता हे रिसर्च एवढं मला माहिती नाही पण 20-30% तुम्हाला ऑक्सिजन मिळतो. परत तुम्ही सगळ्यांनी ऑक्सिजन घ्यायची जी पद्धत आहे ना ते इकडनं घेता.
अर्धच ब्रीथ करतात. कम्प्लीट ब्रीदिंग ही आपल्याला शिकवलंच नाही कोणीतरी. आपल्याला इतकंच ब्रीदिंग. त्यामुळे शरीराला लागणारं ऑक्सिजन हे सगळं रिज्युविनेट करत असतं. तुम्ही जितकं काम करता तर रात्री तुम्ही व्यवस्थित झोपलात तर ते रिज्युविनेट होतं. ते रिज्युविनेट ऑक्सिजननी होतं. त्यामुळे आपल्याकडे झाडं कमी झाली, ऑक्सिजन येत नाहीत. आपण झाडं तोडलेली आहेत. त्यामुळे मॅक्सिमम झाडांच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे, कारण दे गिव्ह यू ऑक्सिजन. आपण ते सगळं विसरूनच गेलो सगळं. आत्ताला तू ठाण्याचं घर घेतलंयस ते काहीतरी मस्त असं डोंगराच्या कुशीत वगैरे असं हो, काही तिकडे डोंगर बरं वगैरे तिथे छान. आता सध्या खूप हम्म. डेव्हलपमेंट चालू आहे, पण मी असं आडोशाला घेतलेलं आहे. तिथे छान डोंगर आहे, झाडं आहेत आणि भरपूर झाडं. मला असं वाटतं माझ्या आयुष्याचं उत्तरार्ध जंगलात किंवा निसर्गाच्या सानिध्यात जाणार आहे. हे तर 101%. कारण मी शहरात राहून सुद्धा माझा कल तिकडे असतो. आणि नशिबाने मी ग्रामीण सिनेमे केले, हो, तर पुष्कळ केलंस त्यामुळे तू. गावाखेड्यातच शूटिंग केलं. हो. त्यामुळे नकळत माझ्याकडनं त्या हो. तिथे राहणं झालं. हो. कोल्हापूर, सातारा खूप सुंदर आहे. ते बाय वाई तू तुला मला आधी इतकी वर्ष वाटत होतं तू सातारचा आहेस म्हणून. नाही, खूप तर लोकांना तुला- वाटायचं, कारण इतके हो, सिनेमे पण तिकडे एवढे करत सिनेमे होतो. तू तिथे गेले की म्हणतोय का तर- सातारचा आहे म्हणून. पण मला ना सातारा कोल्हापूरचं व्हायला काहीच हरकत नाही. मी खरं चांगली हवा तिथली. आणि माझं जावई साताराचं हो. असल्यामुळे हवा पाणी चांगलं, दूध दुभतं चांगलं, म्हणजे जे शरीराला आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आहेत. साताऱ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, स्वित्झर्लंड सारखं कास पठारामध्ये हो. अख्खे डोंगरच्या Yes, डोंगर yes, फुलांनी yes, भरलेले yes. असतात आणि ते Yes. सप्टेंबर, ऑक्टोबर, हम्म. नोव्हेंबर मध्ये आता ते येतात. हम्म. फॉरेनर्स येतात तिथे ते बघायला आणि हम्म. आपल्याला माहिती नाहीये. इतकं सुंदर आहे. साताऱ्याला ते ठोसेकर धबधबा आणि पंचगंगा. मी खूप शूटिंग केलं साताऱ्यामध्ये. मी 5 एक सिनेमे केले, त्यामुळे मला ते सगळे लोकेशन्स माहिती आहे. अप्रतिम आहे, अप्रतिम आहे. म्हणजे आपण शहरात जे समर्थ रामदासांचं पण तिकडे. हो, सज्जनगड. सज्जनगड तर इतकं सुंदर आहे. जाऊन आले ना. बरं, सज्जनगडामध्ये शिवाजी महाराजांनी गडासाठी धान्य पुरवण्यासाठी खाली शेतकऱ्यांना जमिनी दिल्या होत्या असं मी ऐकलं. आणि त्यांनी टॅक्स वगैरे न देता त्यांनी जमिनी पिकवायचं आणि अर्ध धान्य गडावर द्यायचं, असं तेव्हाची परंपरा होती. ती अजूनही चालू आहे. लवली. ती परंपरा अजूनही चालू आहे असं मी ऐकलं. आणि किती असं सुकून वाटला म्हणजे मला तुम्ही म्हणाल ना गेल्यावरती. की आता मला मी खूप दिवसापासून माझं चाललंय ते गडावर जाऊन राहायचं. आता तुम्ही आपला विषय निघाल्यामुळे ते आता मी खूप मला असं म्हणजे मी मी तिथे गेले जाणारच आहे तेव्हा आता खूप असं इन्स्पायरिंग वाटलं असं. खरंच इन्स्पायरिंग. Yes. आणि तिथे एक वेगळं गाव आहे. सज्जनगडावर हो. रामदास स्वामींचे भक्तांचं एक गाव आहे. तुम्ही जर तिथे जाऊन बसलात तर रोजच्या तिथे प्रार्थना, आरत्या ज्या पद्धतीने ते आणि लहान लहान मुलं अशी बसलेली हां. होती आणि त्याने सगळे जय जय रघुवीर आणि तो समर्थ, तिकडचा जय जय प्रसाद रघुवीर. गरम गरम खायला मिळतो. ते जेवण फार सुंदर तिकडचं. वाटतं म्हणजे असं हां, मी शूट करायचो तर बऱ्याच वेळेला गडावर जाऊन यायचोच. म्हणजे शूटिंगच्या एक दिवस गडावर जायचं. आणि मराठी फिल्म्स तर तू असंख्य केल्यास, हिंदी फिल्म्स पण तू भरपूर केलेल्या आहेस, त्याविषयी सांग. आणि तू एक मल्याळम फिल्म केलीस, ती देखील प्रियदर्शन बरोबर. सो त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. मला हिंदीच करायचं होतं, कारण हिंदीचा रीच खूप आहे. मी उर्दू शिकलो त्यासाठी. हां, मला मी ना बऱ्याच वेळेला त्यांच्याबरोबर नमाज पडायला जायचो. हो, मला अजूनही अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन सिरातल मुस्तकीम सिरातल लजीना अनअमता अलैहिम गैरिल मगदुबी वलद्दालिन आमीन. हे मी हिंदी भाषा शिकण्यासाठी उर्दू शिकायचो ना, त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर मशिदीत जा किंवा इज्तिमामध्ये जा असं ते बरंच करायचो. तर मला मराठीत यायचंच नव्हतं. मी असं म्हणायचो की माझी पहिली भाषा इंग्लिश, दुसरी भाषा हिंदी आणि तिसरी भाषा मराठी. असं करिअर जेव्हा सुरू करायचं तुझं करिअर झालं मॅक्सिमम मराठीमध्ये. पण ते डेलिबरेटली मी केलं, कारण मी हम बच्चे हिंदुस्तान के पहिला सिनेमा केला. गोविंद सराय मी जे म्हटलं ना, अरुण सरनाईकांबरोबर केला. तो वक्से पहिले गोविंद सरायांबरोबर केला. मग तिसरा पिक्चर मी प्रियनबरोबर केला, मल्याळम. पण नंतर मी ज्या वेळेला ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मला वडील म्हणाले होते की तू प्लीज शिक्षण पूर्ण कर आणि मग या क्षेत्रात ये. आपल्या वेळेला तसंच होतं की असं नको व्हायला, तुला काही येत नाही, तुला काही शिक्षण जमलं नाही. सिक्युअर्ड आई वडिलांना एक वाटतं ना की बाबा आपल्या मुलांनी कुठेतरी त्याची एक सिक्युरिटी असावी. हो, म्हणजे तू ऍक्टिंग करणार आहे. हो, बरं, दुकान नाही चाललं तर नाही ऍक्टिंग करणार आहे, बरं ठीक आहे, पोटा पाण्यासाठी काय करणार आहे. तर
पोटापाण्यासाठी ऍक्ट नाही, पोटापाणीच नाही, ऍक्टिंग तुझं Yes. गंमत शौक वगैरे बरं ठीक Yes, आहे, yes. पण काहीतरी नोकरी धंदा काहीतरी करणार आहेस की नाही. नक्कीच, नक्कीच. पण वडील म्हणाले ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर, मग तुला जे आवडतं ते तू कर. मग मी हिंदीकडे केलं. मी गोविंद मुनीस बरोबर तितली नावाची सिरियल केली. मग वर्तमान नावाचा एक पिक्चर केला. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हिंदीमध्ये आपल्याला ना फार असे मनासारखे रोल्स देत नाहीये. म्हणजे मी प्रियनबरोबर पिक्चर केला, आर्यन. त्यात मोहनलाल प्रोड्युसर होते, मोहनलाल हिरो होता. आम्ही रोमॅन्टिक हिरो केला. आणि त्याच्यानंतर मला मोहनलाल म्हणाला, "प्रियंट इज डुईंग हिंदी फिल्म्स, यू शुड मीट हिम" वगैरे. मग मी प्रियनला भेटलो तेव्हा तो गर्दिश करत होता. तर गर्दिशमध्ये त्यांनी मला जॅकी श्रॉफच्या भावाचा रोल ऑफर केला. म्हटलं मला काहीतरी त्या काळामध्ये मला हिरोच व्हायचं होतं आणि मग ते मी त्याला म्हटलं मला भावाचा रोल वगैरे नको. 2 सीनचा रोल होता तो. मग त्यांनी परत मला मुस्कुराहटमध्ये रोल ऑफर केला, अक्षय खन्नाच्या मित्राचा. म्हटलं आय डोंट वॉन्ट टू मित्र मला करायचं नाही. मला काहीतरी चांगला रोल द्या. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला हिंदीमध्ये ना जे मनासारखे रोल्स पाहिजे ते मिळत नाही. मग नीलांबरी मराठी पिक्चर करत होतो, त्यात डबल रोल त्यांनी ऑफर केला. सतीश रणदिवे. हां, म्हटलं मग मला तो करायला जास्ती आवडेल. रादर एक मित्राचा किंवा छोटे रोल्स करण्यापेक्षा. म्हणजे मला आठवतं बी आर चोप्रा यांची एक सीरियल मी करत होतो. कामिनी दामिनी नावाची काहीतरी एक सीरियल होती त्यांची. हेमा मालिनी होते त्या सीरियलमध्ये आणि मी अ, तो एक याचा रोल होता ना म्हणजे अवतारमध्ये सचिनचा रोल होता किंवा तो मुलगा त्यांना सांभाळतो नंतर आपल्या मुलांनी सोडून दिल्यानंतर असा एक अतिशय सुंदर रोल त्यांनी मला ऑफर केला होता आणि मी त्यांना डेट्स दिल्या होत्या आणि अचानक त्या खासदार पण होत्या वाटतं आणि त्यांनी त्या डेट्स दिल्या यांना आणि सगळ्या डेट्स फिरवल्या. त्यांनी मला फोन केला की हेमाजी ने डेट्स दी है, अभी आप को शूटिंग को आना है. म्हटलं नाही, मी व्ही के नाईक नावाचे मराठीचे निर्माते डिरेक्टर होते, त्यांच्याबरोबर मी एक सिनेमा आणि ते कोल्हापूरला शूटिंग आहे. ते म्हणे नहीं वो कैंसिल करो. वो मुझे पता नहीं, हेमाजी ने डेट्स दिया. मतलब देखो ये रोल के लिए ना आपको 10 लोग मिल जाएंगे. अगर मैं वो मराठी प्रोड्यूसर की फिल्म में अगर मैं कैंसिल किया तो हमारे मराठी के प्रोड्यूसर इतने भी बड़े नहीं होते कि एक शेड्यूल कैंसिल हुआ तो वो अफोर्ड नहीं कर पाएंगे. तर मी तेव्हा पण खूप कॉन्शियसली हे डिसिजन केलं होतं. मला हेमाजींबरोबर काम करायचं होतं. मला हेमाजींबरोबर का काम करायचं होतं, तर मी अगदी 3-4 वर्षाचा होतो. बघा 3-4 वर्षाचा असताना माझे काका, माझ्या मावशीचे मिस्टर PhD करायला मेक्सिकोला गेले होते. डॉक्टर बोरलॉक त्यांनी डबल PhD केली होती डॉक्टर बोरलॉकच्या अंडर आणि ते विमानातनं एअरपोर्टला येणार होते. त्या काळामध्ये विमान येणार आहे या तारखेला आणि हे सगळे एअरपोर्टला गेले आणायला. मला नेलं नाही, तर ते त्या दिवशी विमान आलंच नाही. मग दुसऱ्या दिवशी म्हटलं मला नेलं नाही ना तुम्ही एअरपोर्टला म्हणून आलं नाही. आणि पूर्वी ना अगदी विमानापर्यंत तुम्ही पब्लिकला जाऊ. हे मी 71 ची गोष्ट सांगतो. तिथे गॅलरी असायच्या आणि दिसायचं. आता ते सगळं बंद केलं. तर गेलो आणि सगळी हलचल सुरू झाली. त्या आम्ही बाहेर उभं होतो आणि एक उंच धिप्पाड बाई, मी आपला छोटासा, आणि सगळे हल्ले आणि बघितलं तर समोरून एक बाई येते. कोणीतरी मला ढकललं तिच्या पुढे आणि मी बघितलं तर असं वरती बघितलं तर मग कळलं की हेमा मालिनी, त्या काळची हेमा मालिनी, ड्रीम गर्ल. आणि मला कोणतरी ढकललं की तिला हे कर का काय, शेक हँड कर का माहित नाही काय आठवलं. आणि मी त्या बाईला असं बघितलं की गोरी गोमटी ह्यूज अशी जायंट. बरं मी एवढा ग्राउंड फ्लोअरवरनं पहिल्या माळ्यावर बघतो तसं. तर ती मेमरी मला होती की हेमा मालिनी बरोबर काम करायचं. पण तरी सुद्धा कुठेतरी इथिक्स किंवा आपण पाळायला पाहिजे, मी ते केलं नाही. तर हिंदीचं मला असं वाटलं की आपल्याला अशी हिंदीचं विश्व वेगळं आहे. मी कुठेतरी तिथे मिसफिट होतोय किंवा माझ्याकडे बघायला बघताना त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे की हा छोटे रोल करेल. आणि मग मी नंतर लक्षात आलं की आपल्या इकडचे सुपरस्टार्स आहेत त्यांना तिथे नोकरांची रोल दिले जायचे आणि मग त्यांना मेन रोलसाठी नंतर नाना पाटेकरनी वगैरे ते सगळं बदललं. पण त्याच्या आधी
फार मराठी कलाकारांना हम्म. इम्पॉर्टंट रोल किंवा Important हे role कधीच दिले दिले नाही. जात नव्हते. मग मी हम्म. म्हटलं तिकडे जायचंच नाही, हम्म. आपण इथे करू. आणि नंतर मग अचानक टर्न मारला मी मराठीकडे. हम्म. आणि इथे पण मी नवखा होतो, म्हणजे इथे पण मला भाषेवर माझं प्रभुत्व नव्हतं. मग पहिला चित्रपट केला त्यावेळेला माझी भाषा इंग्रजी मिक्स किंवा हिंदी, हो, कारण अच्छा. हिंदीचा जास्ती अभ्यास केला होता, उर्दूचा केला होता. हो, तिकडे जायचं म्हणून. आणि डायरेक्ट पहिला पिक्चर होता, प्रोफेसर मधुकर तोरणमल होते समोर ओहो. आणि चिन्मयी सुर्वे होती. हो. तर चिन्मयीचं मराठी हो. अतिशय सुरेख आहे. त्यामुळे ती माझ्या प्रत्येक वाक्यामध्ये खोड्या काढायची, मला सांगायची हे असं आहे, हे असं आहे, ते तसं आहे. आणि मग शिकवलं मी, तुला मला थोडक्यात. शिकवलं. आणि मग तेव्हापासून मला असं वाटलं की आपल्याला अभ्यास करायला लागणार. सो अजून मी दॅट्स हाऊ शिकतोच यू आहे. डेव्हलप्ड. आणि मग पण अजूनही मी मराठीमध्ये शिकतो, तर येस. अजूनही शिकतो. कारण मला असं वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये जी भाषा तुम्ही शिकली त्याच्यावर तुमचं प्रभुत्व येतं. नंतर नंतर तुम्ही शिकत जाता तर ते शिकत राहावं लागतं सातत्याने. तर आता जे काही तू रोल केलेले आहेत सगळे मराठीमध्ये, आर यू सॅटिस्फाईड विथ दॅट? नाही, आय थिंक आय वॉज नेव्हर सॅटिस्फाईड अँड आय विल बी नेव्हर सॅटिस्फाईड. इट्स अ जर्नी. कलाकारांनी कधी सॅटिस्फाईड कलाकारांनी असू नये. आणि मी काही सॅटिस्फाईड नाहीये. मी तर 5 वर्षानंतर सिरियल संपली, लोकांना खूप वाईट वाटलं की अरे 5 वर्ष छान तुम्हाला- चाललेली होती. खूप छान चालली. पण मी लगेच डिटॅच झालो. नाही ते मी बरोबरच मागे आहे. वळून One बघितलं has to नाही किंवा मला lead his own life. आणि इट डझंट एंड देअर. Yes. इट इज अ वन चॅप्टर इज ओव्हर. देयर Yes. इज अ न्यू चॅप्टर विच इज मच बिगर. आणि आता परत बिगर रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर आलेलं आहे Yes. की आता तुमच्याकडनं लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत Yes. की तुम्ही मागे जे काम केलं होतं त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगलं काम करणं गरजेचंच झालंय. त्यामुळे आय थिंक इट्स अ जर्नी. आय विल नेव्हर बी सॅटिस्फाईड. थोडं तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंड कडे बोलूया. ओके. हा? तुझी बायको दीपा, तर दीपा आणि तुझं लव्ह मॅरेज, जरा आता प्रेमाच्या गोष्टी कसं काय जमलं? गोड आहे बायको तुझी दिसायला. हो, गोड आहे, खरंच गोड आहे. आणि खूप साधी आहे. दिसायला म्हणजे असायला सगळ्या हां, तऱ्हेने गोड आहे. म्हणजे मी बऱ्याच Yes. वेळेला म्हणतो अरुंधती जे कॅरेक्टर हे केलं, हो. बऱ्यापैकी अरुंधतीचे खरे गुण आहेत, तिच्यामध्ये आहेत. आहेत. आणि मी 10वी पास होणार नाही ही गॅरंटी होती माझ्या बहिणीला, की माझा भाऊ. तर ती शेगावला गेली होती. तिने तिथे नवस अच्छा. केला हम्म. की माझ्या भावाला प्लीज 10वी पास पास दे करा. आणि मी त्याला घेऊन येईन इथे. अच्छा, आणि मग तिने ओके. आईला सांगितलं हम्म. की मी असा नवस बोलले. हम्म, हम्म, आणि हम्म. चुकून मी 10वी पास झालो. तर ते मागे लागले होते की अच्छा. आपल्याला जायचंय, आपल्याला हम्म, जायचंय. हम्म. आणि जळगावला एक लग्न होतं हम्म. आमच्या नातेवाईकांचं. तर मग यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपण जळगावला लग्नाला जाऊ आणि तिकडनं शेगावला जाऊ. हम्म. मी म्हटलं मी काय जळगाव बिळगावला येत नसतो, असं नाही तसं नाही. तर हम्म. आई म्हणाल नाही, नवस फेडायचा आहे, हम्म. तर तुला यावं लागेल. मग मी खूप कटकट करत मी आधी आम्ही जळगावला पोहोचलो. जळगावला पोहोचल्यानंतर एक सुंदर लांब केस, अशी लाल ड्रेस घातलेली, चिडचिडी अशी छानशी मुलगी मला दिसली. आणि मी बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडले. लव्ह एट फर्स्ट साईट. लव्ह एट फर्स्ट साईट. बरं, माझी आई माझी मैत्रीण होती की मी सगळं तिच्याबरोबर शेअर करायचो. मला खूपच आई काय म्हणतात ना, ममाज बॉय. हा, हा. ती मी आईला असंच गमतीने म्हटलं मम्मा या मुलीबरोबर मला लग्न करायचं. अरे वा. बरं, आईने बघितलं त्या मुलीकडे, म्हणाले ही वंदनाची बहीण आहे, धाकटी बहीण. तर वंदनाला बोलवलं आणि मग तिने सांगितलं की मिलिंद असं असं म्हणतो. मग ते गमती जमतीमध्ये त्यांचं चाललं होतं, चेष्टा मस्करी असेल ती, की मावशी किती छान, त्यांचं लग्न झालं की आपल्या 2 फॅमिली एकत्र येतील वगैरे असं. बरं, तिने बघितल्यानंतर ती सुद्धा ज्या पद्धतीने माझ्याकडे बघितलं, ती सुद्धा आता म्हणते की इट वॉज अ लव्ह ॲट फर्स्ट साईट अरे तिच्यासाठी वा. सुद्धा. आणि तर ते दोनों तरफ आग बराबर लगी होती. हा, एक्झॅक्टली. बरं, ते वय असं असतं की दोघांनाही काही फार Yes. अक्कल नव्हती. पण कुठेतरी एक सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यावेळेला सुद्धा असं वाटलं की हिच्याबरोबर आपण कम्फर्टेबल राहू शकतो किंवा ही आपल्याला जीवनसाथी पाहिजे. असं कुठे आय डोंट नो, इट्स अ इंट्युशन किंवा मॅरेज इज अ मेड इन हेवन म्हणतात तसं काही असू शकतं. आणि मग जेव्हा दीपाच्या आईला सांगितलं गेलं, बरं ही चेष्टा मस्करी खूप सगळीकडे वाढत गेली की मस्करी म्हणण्यापेक्षा आपण असं करू. तिला तिचे वडील नव्हते, दीपाचे आधी गेले होते. त्यामुळे आईकडे सगळी रिस्पॉन्सिबिलिटी होती. तर आईने मला एक छानसं पत्र लिहिलं होतं की त्या काळामध्ये किती मॅच्युअर्ड होत्या त्या, की आता तुमचं वय नाही आहे, तुम्ही चांगले सगळे, आता अभ्यासाचं वय आहे, तुम्ही अभ्यास करा. आणि दीपाचं ज्या वेळेला लग्नाचं वय होईल त्यावेळेला पहिलं
तुम्हाला आम्ही नक्की विचारू. पण आता या गोष्टींकडे तुम्ही पुऱ्या लक्ष डोक्यातून काढून काढून टाका आणि तुम्ही हे करा. तर मला ते पत्र वाचून एक आपला माणूस आपल्याला सांगतं की नाही नाही तू आता तुझ्या समजावून सांगणं. तर आय थिंक त्या फेजमध्ये कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी आली होती. म्हणजे मग मी का असा बॅलन्स्ड आहे किंवा का कुठे, तर मला असं वाटलं की जर आपल्याला या मुलीशी लग्न करायचं असेल तर आपल्याला काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये, कुठेतरी स्टेबल व्हायचं आहे, काहीतरी करायचं. मग ते कसं व्हायचं आणि कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत, काय काय करता येईल. मी काय काय केलं. मी UPSCच्या परीक्षा दिल्या, मी MPSCच्या परीक्षा दिल्या, यानंतर आपल्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा दिल्या, की मी IPS होईन. पप्पा माझे सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झाले, इन्स्पेक्टर आहे, तर मग मी DCP म्हणून येईन. पण 12वी पर्यंत अभ्यासच नाही. म्हणजे हा पास होईल की नाही शंका होती. तर मला ते सगळं जड जायचं. पण स्वप्न खूप मोठी मोठी होती. मोठी होती. माझी स्वप्न इतकी मोठी होती आणि लकीली माझ्या आईने ती स्वप्न जोपासली. कधीही तिने मला डिस्करेज केलं नाही. But I always say that you should dream big. When you आणि dream big, then the things happen. हो, पण आय थिंक ते ड्रीम करताना ना तुम्हाला एक ना एक्सटर्नल सपोर्टची फार गरज असेल. तुम्हाला सातत्याने डिस्करेज करणारी लोकं असतील ना, हो. की "अरे तुला काय येतं?" किंवा हां. "तू काय असा?" असं. आणि आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये असे खूप लोकं असतात, की जे कंपेअर करतात. "अरे हा तर केवढा हुशार आहे. अरे याला बघ किती छान हो, मार्क आहेत. हो. हा 2-2 दिसायला." टक्क्यांनी, 1-1 टक्क्यांनी, अहो, 2-2 तुमच्या मार्कांनी वगैरे नाकांवर बोललं. सुद्धा त्याच्यावर हो. चर्चा करतात. याचं नाक किती सरळ आहे आणि याचा हा किती गोरा आहे आणि त्याचे डोळे आणि मी बघितलंय, की लोकांमध्ये कॉम्प्लेक्स येतो. येस, येस. लहानपणापासून आणि तो सबकॉन्शियस बिकॉज राहतो. एज इज नॉट दॅट ना, टेंडर एज असतं टेंडर एकदम. एज असतं आणि त्या टेंडर एजमध्ये आय एम कोण काय व्हेरी बोललं हॅपी, की आय एम व्हेरी लकी की माझी आई होती, की जिने मला इतका कॉन्फिडन्स दिला, की तो कॉन्फिडन्स आजही मला पुरतो. सो आज स्वीट. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बिकॉज यू हॅव बीन ॲक्टिंग फॉर सो लाँग, आपण असंख्य अशा डायरेक्टरांबरोबर काम करतो, जे तुम्हाला कधीही ह्युमिलेट करू शकतात. हो. तुम्ही अशा ॲक्टर्स, सुपरस्टार्स किंवा जे आपण सो कॉल पॉप्युलर ॲक्टर्स, येस. की ते समोरच्या नवीन ॲक्टरला कधीही डॉमिनेट करून येस. त्याचा कॉन्फिडन्स घालू शकतात. येस. एका ॲक्टरला कॉन्फिडन्स शिवाय दुसरं काहीच नाहीये एक्झॅक्टली. आणि तो तुम्ही मारला. डायरेक्टर्स तो खूप सोप्या पद्धतीने मारू शकतात. तुम्हाला नाही, नाही अभी 1 मोर नाही, ठीक नाही आहे. नाही, थोडा और चाहिए किंवा स्पीड, स्पीड, स्पीड. आमच्या इकडे ते खूप यांना सवय असते. बरं तुम्ही स्पीड पकडला, की तुम्ही स्लर करायची शक्यता असते. तुम्ही डायलॉग फंबल करायची शक्यता असते. तर डायरेक्टरांकडे खूप टेक्निक्स असतात. जर तो तुमच्या फेवरमधला डायरेक्टर नसेल. म्हणून मला असं वाटतं, करेक्ट की आहे. हे बारकावे खूप छान सांगितलंस खरंच. हां, हां. तो तुमच्या फेवरमधला डायरेक्टर किंवा हो. डायरेक्टर जर तुमच्या प्रेमात असेल, मग तो तुम्हाला जसं सगळं डेव्हिड धवन व्यवस्थित आणि हां. गोविंदा होता. हो. तर डेव्हिड धवन गोविंदा होता, तर त्यांनी 25 सिनेमा सुपरहिट दिले. त्याच्याबरोबर बडे मियां छोटे मियाँमध्ये अमिताभ बच्चनचा डाउनफॉल होता. तुम्ही तो सिनेमा बघितल्यानंतर तुम्ही बघा गोविंदा अमिताभ सारखा सुपरस्टार इतका टॅलेंटेड किंवा इतका हार्ड वर्किंग तिथे मिसप्लेस होता. तिथे चाचपडत होता. कारण तो त्यांच्या टीम मधला नव्हता. सो करेक्ट आहे. हे आता मी सातत्याने अभ्यास करत असतो. हे मोठे ॲक्टर्स जरी असेल तरी आपल्याला बरंच काही काही त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. डेफिनेट. मला अशोक मामांसारखे ॲक्टर्स आवडतात, की ते येतात आणि त्यांना डॉमिनेटच कोणी नाही करू शकत. किती मोठा डायरेक्टर असू दे, ही सो कॉन्फिडंट, त्याचा क्राफ्ट त्यांना चांगला माहिती आहे आणि ते ज्या पद्धतीने तिथे सेटवर वावरतात, तिथे नो डायरेक्टर वुड से नाही, 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 बरोबर नाही. ते त्यांना विचारतात, तुम्हाला ओके आहे की नाही? सो तो कॉन्फिडन्स ॲक्टरमध्ये येणं गरजेचं आहे आणि तो तुम्हाला घरनं घेऊन यावा लागतो. तो सेटवर कोणी देत नाही. हो, खूप correct कमी आहे. ॲक्टर्स किंवा खूप कमी लोक आहे की सेटवर तुम्हाला फेवर करतील किंवा Yes. सांभाळून घेतील. Yes. तुमचे 2 फंबल्स झाले किंवा तुम्ही 2 वेळा डायलॉग्स विसरला किंवा तुम्ही ज्या पद्धतीने केलं नाही, तर लोकांना ते हवंच असतं की बोलायला चान्स. बोलायला चान्स असतो आणि तुम्ही जर ते घेऊन बसलात की पुढच्या दिवसाचं शूटिंग तुमचं बोंबललं, मग तुमचं करिअर बोंबलतं. असं मी खूप लोकांना बघितलं की हो. नाही, नाही, मला नाही जमणार हा रोल करायला. का नाही जमणार? प्रयत्न कर. हो. तू प्रयत्न केल्याशिवाय कसं तू आधी म्हणून
मी एक तर रूलच केला की नवीन कोणी आलं, आता मी खूप वर्ष इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे नवीन कोणी आलं की पहिलं त्याला कम्फर्टेबल करायचं. कारण मी स्वतःला बघायचो, मी माझ्या मित्रमंडळींना बघायचो की ज्यांना हे मोठे आणि का कोणास ठाऊक हे ॲक्टर्सच ॲक्टर्सला मारतात किंवा बायका ज्या हिरोईन्स असतात त्या दुसऱ्या बायकांना जास्ती छळतात. रिअली? आणि ते डोळ्यांनी दिसतं, म्हणजे समोर दिसतं. मला खूप वाईट वाटतं. मी कॉन्फिडन्स देतो आणि की तो नवीन आहे ना, त्याला माहिती नाही. तुम्ही आज 1000-2000 एपिसोड केल्यानंतर तुम्हाला हे सगळं घर वाटायला लागतं. पण तो माणूस पहिल्यांदा सांभाळून येतो, घेणं, म्हणजे सांभाळून घेणं. समोरच्या आर्टिस्टला एक तर ते सांभाळून घेतलं घेणं. तर खूप चांगलं असतं. तर आय थिंक मी पण माझा अभ्यास करत असतो. को ॲक्टरचा अभ्यास करत असतो आणि ते करता. सो आय एम लकी की आईने तो कॉन्फिडन्स दिला तो आतापर्यंत अजूनही, आणि आईचा आशीर्वाद. अबाधित आहे. हां, आणि माझ्यासाठी आई खूप लकी आहे. आई सिनेमा केला, तो 50 आई आठवडे कुठे काय चालला. करते? त्याच्यानंतर आई तुझा आशीर्वाद आई तुझा आशीर्वाद. पंडित येस. जसराजांनी येस. हो, केलेला, हो, आणि हो. मधुरा करेक्ट, जसराजांनी डायरेक्ट करेक्ट, केलेला करेक्ट. तोही खूप सुंदर चित्रपट. येस. मग त्या चित्रपटामध्ये तर लता दीदी, हो. पंडित जसराज आणि सुरेश वाडकरांनी मिळून एक गाणं म्हटलं. हो. खूप सुंदर म्युझिक त्याचं मस्त. शारंग हो, देव यांनी हो, केलेलं. हो. तर आय वॉज व्हेरी लकी. मी खूप नशीब घेऊन आलेलो आहे. नाही, असेच सुंदर सुंदर चित्रपट, सुंदर सुंदर काय म्हणतात ते मालिका, आणि असं तुझ्या सर्व कलांना वाव मिळो. एक छोट्या मुद्द्याकडे आता आपण वळतोय आणि त्याच्यानंतर आपण एंडकडे जाऊया. अध्यात्म हा एक अतिशय सुंदर आज काय हे आहे. अ, तुझं अध्यात्माविषयीचं काय मत आहे आणि हाऊ यू फॉलो इट आणि प्रेम. हाऊ इट हेल्प्स एनी पर्सन, हे मला जरा ऐकायला आवडेल. एक तर नशिबान याच्यासाठी, कारण माझी आई खूप आध्यात्मिक होती. तिचा परमेश्वरावर गाढा विश्वास. म्हणजे मला सुद्धा ती मला असं म्हणायची की तू नवसाच आहे, मी बाबांकडनं तुला मागून घेतलं, साईबाबांकडनं तुला मी मागून घेतलं आहे, आणि काही अडचण आली तर ती म्हणते नाही बाबा सांभाळून घेतील. तिचा खूप विश्वास त्याच्यावर. आणि मला असं लक्षात आलं की परमेश्वर आहे ना, हे अशा साध्या सरळ इनोसंट लोकांना लगेच प्रसन्न होतो, आणि अतिहुशार जे असतात ना, खूप प्रश्न असतात त्यांना. तर मला असं वाटतं परमेश्वर आला तरी त्याला ते प्रश्न विचारतील, तू खरं आहे का, मग प्रूव्ह कर, मग हे कर, तसं. तर कालांतराने मी आता असंख्य पुस्तकं अध्यात्मावर वाचली. मी माझ्या कामाच्या निमित्ताने वाचली, कारण मला मेडिटेशनची फार गरज, एका ॲक्टरला मेडिटेशनची गरज असते. कारण कॉन्सन्ट्रेशन तुमचं असल्याशिवाय तुम्हाला हे इमोशन्स येत नाहीत. तुम्हाला पाहिजे ते इमोशन्स येत नाहीत. तुम्हाला ते पाठांतर करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन लागतं. बरं, अशा इंडस्ट्रीमध्ये जिथे उद्याचा दिवस अनप्रिडिक्टेबल आहे. उद्या काय होईल, तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळेल किंवा तुम्हाला खूप सक्सेसफुल व्हाल किंवा तुम्हाला काम मिळणार नाही, हे कोणीही सांगू शकत नाही, किती मोठा असेल. सो तिथे काही शाश्वत नाही आहे. तिथे तुम्हाला एक सुपरनॅचरल पॉवरची मदत घ्यावी लागते. म्हणजे मी इथे आलो तर तुमच्या घरी गणपतीच्या इतक्या सुंदर सुंदर मूर्तीज बघितल्या, गौतम बुद्धाची मूर्ती बघितली. आता हे सगळे श्रद्धेचा भाग आहे, आणि तो तुम्हाला ठेवावाच लागतो. माणसानी ती श्रद्धा ठेवावी लागते. पण मी अंधश्रद्धा हे करत नाही. मी कुठे मला रोज पूजापाठ करायची असं नाही. मी रोज सकाळी उठल्या त्या परमेश्वराला, ज्याला मी बघितलेलं नाही आहे, जो मला दिसत नाही आहे, त्याला आकार नाही, तो युनिव्हर्सल एनर्जीला, वन एनर्जी, ज्याच्यामुळे तुम्ही आहात. आज तुमच्या आतमध्ये एक परमेश्वराचा अंश आहे. तो त्या झाडा फुलांमध्ये, पक्ष्यांमध्ये, सगळ्यांमध्ये आहे. सो यू आर पार्ट ऑफ दिस ब्युटिफुल युनिव्हर्स. तर आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली. मेडिटेशन करायची गरज भासायला लागली. त्यावेळेला असं म्हणून काय शांत बसून राहायचं, मेडिटेशन. जवानी का जोश था तभी. नाही, अजूनही आहे. मी 23 वर्षाचा आहे. त्यामुळे आत्ता आय लव्ह दिस. आणि आत्ता या जवानीमध्ये तुम्हाला अध्यात्माची गरज आहे असं वाटतं. नंतर काय लोक करतातच ना, देव 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 देव, तेव्हा नाही, आत्ता गरज आता आहे. खरी गरज. मिलिंद, तुझ्याशी गप्पा मारून इतकी मजा आली, इतकी धमाल आलेली आहे ना, आणि मला असं वाटतं प्रेक्षकांनाही निश्चितपणानं अशीच धमाल आहे. आणि माझ्यातर्फे एक तुला म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे येणाऱ्या ह्या वर्षात नाही, असंख्य वर्षांमध्ये खूप 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 सारे प्रोजेक्ट्स तुझ्याकडे येत आणि तू मस्तपैकी असाच तुझा अभिनय बहरत राहो. थँक्यू सो मच. आणि या आपण एकत्र शुभेच्छा. काम करू. डेफिनेट, आय वॉन्टेड टू वर्क विथ यू.
मी तुला सांगितलं ना मला काम करायचं तुझ्याबद्दल, मला आणि कोणी कास्टच नाही करत मला. नाही, या निमित्ताने आज आम्ही एकत्र काम करणार आहोत हे ठरलेलं आहे. हो. 2025 सुरू झालेलं आहे हो. आणि खूप खूप मला काम बरं चांगलं वाटलं करते मी, दिसते पण बरी, पण कोण नाही आणि विचारत मला. आणि आज आपण या निमित्ताने भेटलो. आम्ही हम्म. जज म्हणून बरेच वेळेला संस्कृती Yes, कला दर्पण आपण मध्ये एकत्र होतो. खूप नाटक, म्हणजे सिनेमा हो. आमचं कनेक्शन सिनेमा, नाटक किंवा याच्याशी आहे. तर आय थिंक हा प्रवास पण आपला सिनेमा, नाटक किंवा सिरियल, निश्चितपणानं. वेब सिरीज काहीतरी आपलं एक एकत्र तरी होणार. काहीतरी एखादं प्रोजेक्ट आपण नक्कीच कारण आता मानिनी नाही त्या नाही नाही काळामध्ये नाही नाही झालं नाही. नाही 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 माझ्या डोक्यात आता माझं तू काय घालून दिलंस ते बरं आणि झालंस की आणि लाईक आय आणि रिअली आय वॉन्ट टू थिंक वर्क विथ युनिव्हर्स मॅनिफेस्ट होतं. येस. मी म्हटलं ना, हे मी मॅनिफेस्ट केलं की अलकाताईंबरोबर मी एक अलकाताई प्रोड्यूस करत होत्या हो. आणि एक सिनेमामध्ये त्यांनी मला विचारलं. तर तो डिस्ट्रीब्युटर होता, त्यांनी सांगितलं मिलिंद गवळीला घ्यायचं नाही, त्यांनी माझ्या पिक्चरमध्ये काम केलं नाही, असं नाही तसं नाही. आणि अलकाताई म्हणाल्या, अरे तू असं म्हणतोय तर तू प्लीज त्याच्याशी बोलून घे. म्हटलं नाही, मला खरंच नाही काम करायचं त्याच्याबरोबर, तो फारच त्रास हा. देतो. म्हणून मला सिनेमा त्याच्याशिवाय करता येणार नाही. म्हटलं अलकाताई तुम्ही आज काय एकच सिनेमा करणार का? असू दे. मग त्यांच्या पहिल्या चित्रपटामध्ये माझं कास्टिंग झालं असताना तो आम्ही केला नाही. पण कालांतराने 5 वर्षांनी अलकाताईंबरोबर मी जे सिनेमे केले, 5 सिनेमे आम्ही एकत्र केले. तर आय थिंक मॅनिफेस्ट होतं. हो. असं काही नाही येस. की ते त्यावेळेला घडलं नाही किंवा काय. तर आय थिंक पॉझिटिव्हली आपण विचार करूया की छान काहीतरी घडू दे. डेफिनेट. थँक थँक्यू सो मच फॉर Thank- कमिंग टू थँक माय यू पॉडकास्ट. मला इन्व्हाइट केल्याबद्दल. खूप मजा आली, खूप मजा मला आली. पण छान वाटलं. मिलिंद, आज तू माझ्या पॉडकास्टमध्ये आलास त्याबद्दल एक छोटीशी अल्पशी अशी भेट. पण मला बोलवलं हीच माझ्यासाठी गिफ्ट आहे खरं. नाही नाही असं कसं वा. थँक्यू सो मच.